साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ जामखेड या ठिकाणी अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याच्या वतीनं निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेला 4 दिवस उलटून देखील मुख्य आरोपी आणि राजकीय मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. या आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी जामखेड तालुक्यातील मराठा बांधवांनी निवेदन देताना केली आहे. मराठा आंदोलक मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जामखेड तहसीलदार गणेश माळी यांना अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. निवेदनामध्ये म्हटलंय की जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जातीय द्वेषामधनं मराठा समाजावरती प्राणघातक असे हल्ले केले जात आहेत आणि त्यामधनं मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील उमद व्यक्तिमत्व मराठा आंदोलक तथा तरुण सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेला 4 दिवस उलटून गेले तरी देखील मुख्य आरोपी आणि राजकीय मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. या गुन्ह्यामध्ये आरोपी आणि सह आरोपी म्हणून ज्यांची नावं फिर्यादी यांनी दिली आहे त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. आरोपींना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना आणि केजच्या पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना निलंबित करून सह आरोपी करण्यात यावं. सदर केसमध्ये विशेष सरकारी वकील नेमून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवावी. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार रविराज देशमुख आणि मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं. याबाबत प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेऊन त्याची पूर्तता करावी, अन्यथा अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी बोलताना मराठा बांधवांनी दिला आहे. तहसीलदार गणेश माळी आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी त्यांनी म्हटलंय की आपल्या निवेदनाची दखल घेऊन आपल्या सर्व मागण्या वरिष्ठ पातळीवरती पोहोचवण्यात येतील. दरम्यान यावेळी तालुक्यातील अखंड मराठा समाज जामखेड तालुका बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून हत्या केल्याबाबत आज अखंड मराठा समाज जामखेड तालुका यांच्या वतीनं शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे. शासनाच्या वतीनं तालुका प्रशासकीय अधिकारी म्हणून मी हे निवेदनाचा स्वीकार करतो. या अनुषंगाने ज्या काही 4 गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या मी माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्यामार्फत शासनाला कळवण्याची दक्षता घेत आहे. प्रशासन आपल्यासोबत आहे. मस्साजोग तालुका केज येथे तिथले सरपंच संतोष देशमुख यांची काही कारणास्तव तेथील जे आरोपित यांनी गाडीमध्ये अपहरण करून त्यांची हत्या केली. त्या हत्येसंदर्भात आज जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज तहसीलदार निवेदन देण्यात आलं आहे की या आरोपींना पाठीशी न घालता काय कोणता राजकीय दबाव न पडता त्यांना कठोर शिक्षा व्हावी. आणि जर असं नाही झालं तर जामखेड तालुका सकल मराठा समाज म्हणून आम्ही सरपंच देशमुख यांच्या पाठीशी आहोत. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं आज जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा असं वातावरण गढूळ होत चाललंय. काय कारण असतो तालुक्यामध्ये काही गावामध्ये सुद्धा ज्या वेळेस बजरंग बाप्पा सोडून निवडून आलते त्या बजरंग बाप्पा सोडून स्टेटस टाकलं तरी काही समाजकंटकांनी तेथील त्या लोकांना शिवीगाळ व मारहाण केली आहे. पण गोरगरीब जनता पुढे न आल्यामुळे हा प्रकार दबवत आहे. पण माझी एक नम्र विनंती काही समाजातील नेत्यांना की बाबांनो आपला सुद्धा तालुका गुणगोविंदा नांदत आहे तर तुम्ही तुमची जबाबदारी घ्या. कसं असतं आपण समाजातील काही
तरुणाला भडकवायचं आणि पुढे लावून त्या दुसऱ्या समाजातील लोकांना त्रास द्यायचा ही इथून पुढे बंद करा. अन्यथा प्रत्येकाला समाजाची जाण आहे आणि प्रत्येकाला समाजाचा अभिमान आहे. आम्हाला सुद्धा असं जर तुम्ही केलं वारंवार तर आम्ही सुद्धा कदापि खपून घेणार नाही. कारण की आतापर्यंत आम्ही ज्यावेळेस हिंडलोत ना, हे दुर्दैवी प्रकार इतका बेकार चाललाय आपल्या तालुक्यात सुद्धा. ही सुद्धा आपल्या सकल मराठा समाज जामखेड तालुक्यात लक्षात घ्यावा आणि इथून पुढे येणाऱ्या काळात इथून मागे झालेल्या गोष्टी आम्ही सोडून इथून पुढे जर कुठं असा अन्याय झाला, एक जात म्हणून जर आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही जशा तसे उत्तर देण्यासाठी आम्ही समाज 100% तयार आहोत. एवढीच ह्या प्रशिक्षण मान्यता आणि त्याच्या समोर आम्ही तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून हात जोडून सांगतो की इथून पुढे तुम्ही तुमच्या समाजातील युवकांना आवरा आणि खतपाणी न घालता दुसऱ्या समाजावर अन्याय करण्यासाठी भाग पाडू नका. एवढं थांबतो. संतोष देशमुख यांचं पहिल्यांदा अपहरण केलं आणि नंतर त्यांची एक अतिशय निर्गुणपणे हत्या केली. या हत्येचा मराठा जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो. आणि ज्यात हे जे आरोपी आहेत, आरोपींनी तर फाशी शिक्षा झालीच पाहिजे, पण त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर जे सहकार्य करतात, त्यांना साथ देतात, त्यांना राजकीय वरद असतंय, त्यांचा देखील शोध लावून त्यांना देखील अशा पद्धतीची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. कारण हे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती ही कुठल्या जातीची धर्माची नसती. हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या जातीचा त्याचा वापर करत असतात. त्यामुळे त्यांना कठोरातल्या कठोर कारवाई व्हावी ही विनंती मराठा सकल समाजाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि थांबतो. येथील केज तालुक्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्यावर जो प्राणघातक हल्ला करून अत्यंत दुर्दैवीपणे त्यांची हत्या करण्यात आली. हे हत्या करण्यामागं जे कोणी असतील दोषी त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. असा प्रकारचा जो घृणास्पद ही गोष्ट घडलेली आहे, ही एकदम निषेधार्ह गोष्ट आहे. ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे. अशा पद्धतीने जर माणसाला एखाद्या जनावराला मारत नाहीत, या पद्धतीने जर या माणसाला मारून अशा पद्धतीची हत्या होत असेल तर हे कोणत्या दहशतीकडे महाराष्ट्र चाललेला आहे आणि याच्या मागं कोण आहेत, याचं सूत्रधार कोण आहेत, यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली पाहिजे. आणि समाजाचा विचार जर केला तर प्रत्येकाने आपापल्या समाजाने ज्याला जसं राहायचं तसं राहा. पण इथून पुढं हे आदेश आहे, इथून पुढे ही चेतावणी जर आम्हाला देणार असतान तर आम्ही पण जशाच तसं उत्तर द्यायला इथून पुढच्या काळात तयार आहेत. मराठा समाजाने आतापर्यंत एकदम संयमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा हा समाज आहे आणि ह्या विचारावर आम्ही चालत आहोत. पण जर अशा घृणास्पद गोष्टी किंवा समाजावर जर अन्याय व्हायची वेळ आली असेल तर जशाच तर उत्तर द्यायला मराठा समाज यापुढे तयार आहे. हा प्रशासनाने आमचा संदेश समजायचा, हा आमचा आदेश समजायचा आणि हा शेवटचा आदेश या ठिकाणी आहे. इथून पुढे आम्ही आदेश देणार नाही. घटनेचं पालन आम्ही करतो, कायद्याचं पालन आम्ही करतो. पण इथून पुढे जर अशी घटना ही शेवटची असेल, इथून पुढे जर अशा प्रकारची घटना घडली तर कायदा असतो हे सुद्धा आम्ही यापुढे विसरून जाऊ. तिथून पुढे जो काही प्रकार होईल, जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही उद्रेक होईल त्याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल. ही दखल प्रशासनाने घेतली पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्या आरोपींना देऊन फाशीची शिक्षा देऊन आम्हाला या आरोपींना फाशी झाली पाहिजे हे बघायचंय. आणि इथून पुढे अशा कोणत्या घटना होणार नाहीत हे सुद्धा प्रशासनाने काळजी घ्यायची. नसता महाराष्ट्रात होणाऱ्या उद्रेकाला प्रशासन जबाबदार राहील. 9 तारखेला केज तालुक्यातील मसाजोग या गावचे 3 टर्न सरपंच राहिलेले संतोष देशमुख यांच्यावरती जो हल्ला झाला, त्यांना त्या गावातून घेऊन जवळजवळ 13 किलोमीटर गाडीत टाकून त्यांना बेदम असं मारहाण केलं. मारहाण करत असताना जे आरोपी त्यांच्या मनामध्ये किती मोठा दिवस भरला होता. जर आपण आता जे फोटो व्हायरल झालेत PM करताना त्यांचे, ते फोटो जर आपण बघितले की पाठीवरती जखमा, ह्या डोळ्यावरती सुद्धा काळं निळं झालेले, असं वेदना होतील. तडपुड त्यांना मारलेलं आहे. ज्या आरोपींनी हा प्रकार केलाय त्या आरोपींचे फोटो तिथल्या धनंजय मुंडे असतील, तिथल्या पुढाऱ्यांबरोबर फोटो आहेत. आज आपण जर पेपरला बघितलं सगळीकडे ते फोटो व्हायरल झालेले आहेत. आज जामखेड तालुक्यात सुद्धा त्या वाल्मिक कराड, ज्याला आपण आता तिथले सगळे बीड जिल्ह्यातले त्याचे संशयित म्हणून नाव घेतात, त्याचा सुद्धा जामखेड शहरामध्ये बॅनर लावलाय. ठीक आहे, मुंडे साहेब दैवत आहेत,
मुंडे साहेबांची जयंती काल झालेली तरी सुद्धा प्रशासन झोपले. हाच प्रकार जर उलटा घडला असता, कदाचित मराठाकडून जर काही चूक झाली असती, होत नाही, झाली असती तर ते बॅनर कालच फाडला गेला असता. मला सांगायचं एवढंच आहे, मराठा हा देश चालविणारा मराठा आहे. मराठा हा देशाचं नेतृत्व करणारा मराठा आहे. मराठा कुणावरती अन्याय करत नाही. मराठा सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो आणि मराठा कायम कायद्याचं पालन करतो. आज एवढे मराठा मोर्चे झाले 56 तरी सुद्धा कुठे सुद्धा उद्रेक झाला नाही. पण वारंवार मराठ्यांना टार्गेट करून मराठ्याचं अस्तित्व संपवायचं आज महाराष्ट्रात जो प्रकार चाललाय त्याचं चिंतन करणं आज मराठ्यांना काळाची गरज आहे. माझी कधीची विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने जे कुणी आरोपी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जे कोण संशयित आरोपी त्यांची सखोल चौकशी त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे. जे जे पोलीस अधिकारी ह्याच्यामध्ये सहभागी त्यांना सुद्धा निलंबित करून त्यांना नोकरून काढलं पाहिजे. आज ज्या पोलीस स्टेशनला त्याचे नातेवाईक गेले की आमच्या भावाला नेल्या गाडीत तरी सुद्धा तिथलं डिपार्टमेंट जागा सोडायला तयार नव्हती. ही सगळा आपल्यासाठी चिंतनाचा विषय. माझी कळकळीची विनंती की ह्या 2-3 दिवसात जर मुख्य आरोपी जर अटक नाही झाला तर सकल मराठ्याच्या वतीने आम्ही रस्ता रोको पुढचं जे काय आंदोलन असेल ते आम्ही करायला मागे पुढे बघणार नाही. यांची प्रशासनाने जबाबदारी घ्यावं. प्रशासनाला 1 तासाची वेळ आहे, चौकातला बॅनर काढला गेला पाहिजे. हे या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. या ठिकाणी समस्त जामखेड ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. मासाजोग तालुका केज येथील सरपंचांची जी हत्या झालेली आहे त्याच्या अनुषंगाने मारेकऱ्यांना तात्काळ अटक व्हावी आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी. त्याचप्रमाणे त्यांना पुरेसे सबळ पुरावे प्राप्त करून शिक्षा कशी लागेल या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास करावा या उद्देशाने सर्व जामखेडवासियांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. समाजात अतिशय भावना तीव्र आहेत. या समाजाच्या भावना वरिष्ठांपर्यंत आम्ही पोहोचविण्याचं काम करू. त्याचप्रमाणे बीड पोलिसांना देखील त्या निवेदनाची प्रत पाठवू. शहरात जे बॅनर लागलेले या संदर्भात आता मागणी करण्यात आली. सर्व बेकायदेशीर बॅनर्स हटवण्यात येतील. नगरपालिकेमार्फत सर्व बेकायदेशीर बॅनर्स हटवण्यात. अशोक वीर सी 24 तास जामखेड. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.